जेवण न दिल्यामुळे महिलेला बेदम मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे। पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। तानाजी कांबळे असे नराधम पतीचे नाव आहे। त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुरा तानाजी कांबळे वय 42 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत मुलगा पियुष तानाजी कांबळे वय 19 याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फरियाद दिली आहे। नराधम पती व्यवसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता। कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे। शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता। यावेळी त्याने त्याच्या पत्नी मधुराला जेवायला वाढण्यास सांगितले। यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले। जेवण न दिल्याच्या रागाने तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली। याच दरम्यान त्याने पत्नी मधुराच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारल्या व मारहाणीनंतर मधुरा खाली कोसळली। मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाली आणि यात तिचा मृत्यू झाला।